ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। अकोला नगर निगम चुनाव प्रचार के दौरान अकोला में नारी शक्ति का अभूतपूर्व जन समर्थन देखने को मिला, जब उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने महिलाओं और नागरिकों की भारी भीड़ को संबोधित किया। पूरे कार्यक्रम में भगवा जोश और विकास का संकल्प साफ नजर आया। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अकोला नगर निगम चुनाव प्रचार के दौरान आयोजित सभा को संबोधित करते हुए कहा कि भले ही कोई मायचा लाल आ जाए, लेकिन लड़की बहन योजना बंद नहीं होगी। बाला साहब का चेला आनंद कभी नहीं टूटेगा। उन्होंने कहा कि करोड़ों प्यारी बहनों द्वारा दिया गया लड़का भाई का सम्मान उनके लिए अत्यंत प्रिय है और ये नारी शक्ति का आशीर्वाद अकोला में भगवा लहराने का कार्य करेगा। शिंदे ने विश्वास जताया कि महिला शक्ति का ये समर्थन शहर के विकास को नई दिशा देगा। सभा में महिलाओं की बड़ी संख्या में मौजूदगी ने शिंदे की जीत की निश्चितता का संकेत दिया। उप मुख्यमंत्री ने विपक्ष को कड़ा संदेश देते हुए कहा कि अकोला में विकास का भगवा लहराकर नागरिकों का विश्वास जीतना उनकी जिम्मेदारी है। उन्होंने जल आपूर्ति, शहर नियोजन और नागरिक कल्याण जैसे अहम मुद्दों पर अपनी स्पष्ट प्रतिबद्धता जताई। शिंदे ने कहा कि अकोला के सर्वांगीण विकास के लिए सरकार पूरी तरह समर्पित है। कार्यक्रम के दौरान नागरिकों की शानदार प्रतिक्रिया देखने को मिली। महिलाओं की उपस्थिति, जोशीला भाषण और नारी शक्ति के आशीर्वाद ने पूरे सभा स्थल को उत्साह से भर दिया। राजराजेश्वराला नमन करतो, वंदन करतो। आताच मी मंदिरामध्ये जाऊन आलोय आणि हे सगळं भगवं वादळ इथं पाहायला मिळतंय। माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, माझे लाडके भाऊ इकडे आहेत, लाडक्या बहिणी पण आहेत, सगळे आहेत इकडं बघा। सगळीकडे लाडक्या बहिणी, लाडके भाऊंचा महासागर, हा भगवा महासागर उसळलेला आहे। मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलोय आणि आजच्या या जाहीर सभेला माझे सहकारी मंत्री संजय राठोडजी उपस्थित आहेत, केंद्रीय मंत्री प्रताप जाधव आहेत, गोपीकिशन बजोरिया आहे, विप्लव बजरिया, शशिकांत खेडेकर, श्रीकांत देशपांडे, नारायण गवानकर, श्रीरंग पिंजरकर, चंद्रशेखर पांडे, गुरुजी अश्विन नवले, शिवसेना सचिव विठ्ठल पाटील, जिल्हा प्रमुख उषाताई विरक, रेखाताई राऊत, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनो, येत्या 15 तारखेला या अकोल्यावर भगवा फडकवायचा आहे ना, परिवर्तन घडवायचं आहे ना, बदल घडवायचा आहे, विकास घडवायचा। मग काय करणार तुम्ही? धनुष्यबाण आपली निशाणी, महाराष्ट्राची आन आणि बाण आणि शान, महाराष्ट्राचा स्वाभिमान, तुमच्या सगळ्यांची शान, बाळासाहेबांची शान, दिघे साहेबांची शान। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय, ही परिवर्तनाची नांदी आहे, ही परिवर्तनाची सभा आहे आणि येत्या 15 तारखेला तुम्हाला फक्त मतदान नाही करायचं, तर या अकोल्याच्या भविष्याचा फैसला करायचा आहे। फैसला करणारं हे मतदान आहे, परिवर्तन घडवणारं हे मतदान आहे। आणि म्हणून 15 तारखेला अकोल्याची जनता धनुष्यबाणाचंच बटन दाबणार आणि विरोधकांचं डिपॉझिट जप्त करणार म्हणजे करणार। माझ्या लाडक्या बहिणी बघा कुठपर्यंत आहेत, इकडे पण आहेत, तिकडे पण आहेत, सगळीकडे लाडके भाऊही आहे, सगळे आहेत, सगळे। आणि मी सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी उमेदवार पण भरपूर आहेत, लाडके भाऊही आहेत, पण एक सांगतो, ज्याच्या मागे
ज्याच्या मागे मोठ्या संख्येने महिला, ज्याच्या मागे महिला, ज्या उमेदवारांच्या मागे महिला, त्यांचा मतमेटीत नंबर पहिला. करणार ना बरोबर? मी विधानसभेत पण बघितलं, नगर परिषद निवडणुकीत बघितलं, ज्या ठिकाणी महिलांची, माझ्या भगिनींची, बहिणींची संख्या मोठी, ते भावानं पण सांगतात आता बिलकुल नाही, धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाण. आणि म्हणून नगर परिषद मध्ये पण आपला भगवा फडकला. विधानसभेत आपण कमी जागा लढवून 60 आमदार निवडून आणले. माझ्या लाडक्या बहिणींनी आणि भावांनी चमत्कार घडवला, चमत्कार झाला. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो, या निवडणुकीत देखील चमत्कार घडवायचा आहे ना, विकास घडवायचा आहे ना, तर अकोल्यामध्ये घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवायचा, ठासून. आणि म्हणून अकोल्यामध्ये बदल घडवायचा. सोयी सुविधा मी येताना विचारत होतो की पाण्याची काय परिस्थिती, 5-5 दिवसांनी पाणी मिळतं. अरे जे लोक तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, इतके वर्ष वेगवेगळ्या लोकांनी सत्ता राबवली, पण ज्यांनी पाणी तुम्हाला दिलं नाही, त्यांना तुम्ही या निवडणुकीमध्ये पाणी पाजलं पाहिजे. या निवडणुकीत पाणी पाजून भगवा फडकवला पाहिजे, हे सांगायला मी आलो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. आपला अजेंडा विकास आहे, लोकांना मूलभूत सोयी सुविधा देण्याचे आहे. या ठिकाणी चांगले रस्ते पाहिजेत, पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे, मुलांना खेळायला मैदान पाहिजे, चांगलं हॉस्पिटल पाहिजे, चांगल्या शाळा पाहिजे. या ठिकाणी भुयारी गटार योजना, पाणी पुरवठा योजना, यासाठी देखील तुमच्या एकनाथ शिंदे नगर विकास मंत्र्यांनी या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. आणि म्हणून आपण सत्ता कुणाची आहे ते बघत नाही, लोकांच्या विकासासाठी पैसे देतो आपण. आणि म्हणून जे बाळासाहेबांचे वारसदार समजतात, त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये फिरकत नाहीत, नगर परिषदेमध्ये फिरकले नाही, आताही फिरकत नाही. फक्त मुंबई एके मुंबई. मुंबई का तर पोपट्याचा, राक्षसाचा जीव पोपटात असतो, तसा यांचा जीव मुंबईच्या तिजोरीत अडकलाय, मुंबईच्या तिजोरीत अडकलाय. मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघतात, म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात. नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी गायब होती आणि म्हणून लोकांनी देखील त्यांना गायब करून टाकलं, घरी बसवून टाकलं. कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून दिले, ज्यांनी मतदारांनी देखील त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि कायमचं घरी बसवलं. म्हणून हा एकनाथ शिंदे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. कारण हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काही लोक स्वतःला मालक समजतात, आपल्याला गुलाम समजतात, आपल्याला नोकर समजतात. असा पक्ष चालत नाही. कार्यकर्ता मोठा करायला लागतो, कार्यकर्ता मी आपल्याला सांगतो, इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, इधर राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. आणि मी आपल्याला सांगतो, काही लोक म्हणायचे शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे. अरे नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण चांदा ते बांदा पोचला, महाराष्ट्रामध्ये पोचला. आपले 70 नगराध्यक्ष निवडून आले,
1400 नगरसेवक आपले निवडून आले. हे महाराष्ट्रामध्ये धनुष्यबाण घराघरात पोहोचला आणि म्हणून विकासाला महत्व देणारा आपला पक्ष आहे, दिलेला शब्द पाळणारा आपला पक्ष आहे. बाळासाहेब असते तर आज तुम्हाला शाबासकी दिली असती. वा पट्ट्यानो, माझ्या धनुष्यबाणाला घराघरात पोहोचवला. काही लोकांनी माझा धनुष्यबाण घाण टाकला होता, तो तुम्ही तिथून सोडवला आणि या महाराष्ट्रामध्ये धनुष्यबाण पोहोचवण्याचं काम केलं. बाळासाहेबांनी शाबासकी दिली असती. परंतु जे वारसा सांगतात त्यांनी काय केलं बघा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ऐतिहासिक विजय आपण मिळवलेला आहे. बाळासाहेबांचे विचारचे वारसदार आपण आहोत. खरी शिवसेना आपल्याकडे आहे, धनुष्यबाण आपल्याकडे आहे. आणि म्हणून लोक रोज लोंढेच्या लोंढे या ठिकाणी लोक येत आहेत. कितीतरी लोक रोज येत आहेत, शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, बाळासाहेबांच्या विचाराच्या प्रवाहात सामील होत आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, अकोल्यामध्ये आपल्याला विकास घडवायचा आहे. अकोल्यामध्ये या माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. या लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार दाखवला. या लाडक्या बहिणींची योजना ज्यांनी बंद पाडायचा प्रयत्न केला, ज्यांनी कोर्टात गेले, खोडा घातला, माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना चांगला जोडा दाखवला आणि घरी पाठवून दिलं, त्यांना घरी बसवलं. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ही लाडकी बहीण योजना सुरू केली. मला अभिमान आहे, मला आनंद आहे. ही लाडकी बहीण योजना कुणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती झालेलं बघायचंय, लखपती झालेलं. आणि म्हणून या लाडकी बहीण योजना कुणी आलं तरी सुद्धा कधी बंद होणार नाही. शब्द मी आपल्याला द्यायला आलोय. मला एक ओळख मिळाली आहे. पद येतात जातात, वर खाली होतात, पण या एकनाथ शिंदेला, या महाराष्ट्रातल्या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मिळाली. ही सगळ्यात मोठी मानाची ओळख आहे. मला आनंद आहे. आणि म्हणून या लाडक्या बहीण भावांसाठी जेवढं काय करता येईल ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. अकोला से सीनू संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। नारी शक्ति के समर्थन और विकास के संकल्प के साथ एकनाथ शिंदे का ये दौरा अकोला की राजनीति में नई ऊर्जा भरता नजर आया, जिससे चुनावी जीत की संभावनाएं और मजबूत होती हुई दिखाई दी। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।